प्रवीण दिवळे काका आमदार सगळ्यांना दिसतले की हांव खरेंच तुमी काम करतले म्हणून फाटल्यान रावला आता फाटल्यान आपय रे भाई आज हांगा हो प्रोग्राम एक ऑर्गनायज केल्लो आसा आमकां शेतकऱ्यां खातीर. अन्न हे सगळ्यांकूच जाय आसता. एक भाईचो एक प्रयत्न आसा की सुरवात तेंच्यांनी हे म्हणजे खूबच शब्द ना म्हाका हांगा खूब जाण चडूय उलयता थोडेय उलयता पूण जो दुसऱ्याक उलोवन तुमची कितें आसा अपेक्षा ती सांगल्या उपरांत तेजेर घडोवन हाडटा तो मनीस खरेंच लिडर आसता. आज भाई आपले धैर्य तेच घेवन हांगा येयल्लो आसा की आपूण हांगा ह्या पेडण्या मतदारसंघान कितें तरी बदल घडोवन हाडटलो आनी आमकां जाय तसले. तुमी भाई सगळ्यांकूच वळखता. तुमी भाईचें नांव आसा उत्तम पार्सेकर. ते एक इंजिनियर आसा आनी ते गोल्ड मेडलिस्टूय आसा. आयज आमकां पेडण्यांक जर जाव स्ट्रॉंग लिडर जाल्यार आमकां भाई सारको जाय एक इंजिनियरूच जाव. ती म्हणटली इंजिनियर कित्याक काय इंजिनियराक खबर आसता की बिल्डिंगाचें स्ट्रक्चर जे स्टार्टींग बुनयाद मारता ती खूब स्ट्रॉंग जाय म्हणून ती हालोवंक जायना म्हणून आनी आमकां तसो लिडर जाव जो स्ट्रॉंग एक बुनयाद मारून आमच्या पेडण्याचो एक सुदारणा करतलो उदरगत करतलो असो आमकां लिडर जाव न्हू आमकां असो लिडर. सो आमी तेका आमची साथ दिवपाक जाय. तांकां आयज ते येयल्ले आसा पेडण्याक एक अपेक्षा बाळगून येयल्या की हांव हांगा पेडणेकारांक तेंचो फुडार तेंची जे इच्छा आसा तेंची जी मागणी आसा तांकां कितें जाय आपल्या गांवांत इम्प्लिमेंट करपा खातीर किंवा आमकां बायलांक एक इन्कम जनरेशन स्टार्ट करपा खातीर आमी आयज हाऊसवायफ म्हणून आसा. पण भाईच्या नजरेन आमी हाऊसवायफ न्हय आमी एक होम सेफ म्हणून आसा जी 24/7 डेज काम करता थकान आसतना काय करिनासतना केन्ना हें करून. सो ते म्हणटा की आपणाक म्हाज्या भयणां खातीर कितें तरी करूंक जाय जी पेडणेच्यो अस्तुरी आसा ज्यो घरान रांदून हें करून आपलें कितें तरी करता शेतांनी वयता ती. सो तेंच्या खातीर म्हाका कितें तरी करपाक जाय अशें ते म्हाजे कडेन उलयलें. हांव म्हणलें भाई हांव तुमच्या बरोबर आसा. जर तुमी आमच्या खातीर कितें तरी करपाक ट्राय करता आमकां कितें तरी इन्कम जनरेशन करून दिवंक सोदता आमी आमच्या घरांतलें काम करूनी स्वागत करता. कित्या खातीर ह्या शेतकऱ्या खातीर ही शेताची उदरगत जावची आणि शेतकऱ्याक जास्त डबल इन्कम जावचो ह्या उद्देशान हेंच्यांनी पावल उचललेलें आसा. हे खरोखरच बरी गोष्ट आसा आणि ह्या बाकीच्या गांवांत तेंचो प्रतिसाद तेंच्यांनी दाखयल्लो आसा आणि ही सेवा दिल्या बद्दल तेंचे मना काळजाचो आभार व्यक्त. त्याचबरोबर आता बियाणे खत हे दिलेलं आहे त्याबद्दल तुम्ही पहिली भाईक आमच्या पहिली ताळेर या कित्याक आजूबाजू म्हटल्यार तळणां कोरगांव हळद तळण हे सगळ्या कडेन भाईन खत दिल्लेलें आहा आनी नांगरणी सुद्दां करून दिलेले आहे. काल आमच्या सांगवां सुद्दां दिल्लेली आहा नांगरणी करून आनी खत सुद्दां दिल्लेलें आहा सांगवां. आता भाईक सांगता की आता एक खत आणि बियाणे हे करतो हे दोन शब्द सांगून माझे पाहिजे. आमचे पेडण्या सेवा ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम प्रभाकर पार्सेकर यांच्या वतीन सगळ्यांक आयच्या ह्या जमिल्ल्या शेतकरी भावा आणि भयणींक हार्दिक शुभेच्छा दिता. हांव स्वराचे थोडेशे परिचय दिता. हांव भारतीय जवान समजता. आयज येदे व्हडले महान शिक्षण घेतलेले आमचे प्रवीण उत्तम पार्सेकर सर पहिले त्यांचे
मूळ गाव म्हटल्यार पेडणे पारशे. त्यांची कुलदैवत भगवती आणि त्या देवीचे त्यांनी 2 वर्सां पयलीं कुलदेवीचे रिनोव्हेशन केले खर्चा. दुसरी गोष्ट म्हटल्यार ते प्रायमरी शिक्षण त्यांनी सरकारी शाळेमधून केले आणि हायस्कूल आणि हायर सेकंडरी मेरेन त्यांच्यानी लोकलच केले आणि नंतर त्यांच्यानी इंजिनिअरिंग केलेली डिग्री आमच्या गोवा युनिव्हर्सिटी आणि महाराष्ट्र बॉम्बे युनिव्हर्सिटी त्यांच्यानी गोल्ड मेडलिस्ट म्हणून ते पहिले आसले ह्या युनिव्हर्सिटीत आणि त्यांनी हे गोल्ड मेडलिस्ट झाल्या कारणान आमचे गोंयचे आणि आमच्या पेडण्याचे नाव वयर सरले. दुसरी गोष्ट त्यांच्यानी 1985 एक पूर्ण केले. त्याचे 1986 त्यांच्यानी गोवा सरकारचे PWD डिपार्टमेंटात इंजिनियर म्हणून जॉबाक लागले. जॉब दिलो तांकां. 1986 त्यांच्यानी UPSCची आणि IS आणि IAS ऑफिसर म्हणून तांकां इंडियन रेल्वे तांकां पोस्ट क्रिएट केलो पण त्यांनी तो एक्सेप्ट करूंक ना कारण त्यांनी गोव्याचे सेवा करच्या खातीर त्यांनी गोंयांतच येयलो आणि परत PWDतच रावले. 2014 त्यांच्यानी गोवा सरकारान तांकां चीफ इंजिनियर म्हणून रिक्रूट केली PWD. त्या 2014 ते 2026 पर्यंत ते 2016 त्यांच्यानी तांकां गोवा सरकारान प्रिन्सिपल चीफ इंजिनियर म्हणून रिक्रूट केले. ते 10 वर्साच्या काळात म्हणजे 1985 टू 2026 म्हणजे 40 वर्साचो कार्यकाळात त्यांनी गोव्याची PWD रोड सेक्शन वॉटर सप्लाय तुझे WRD सिवरेज हे सगळी डिपार्टमेंटाचे हेड म्हणून त्यांच्यानी काम केले. लास्ट 2040 वर्साचं त्यांची 60वी पूर्ण झाल्यानंतर एक्सटेन्शन म्हणून 3 वर्सां दिली. 3 वर्सां दिल्यानंतर 4थ्या वर्सा परत तांकां आमचे प्रमोद सावंत डॉक्टर त्यांच्यानी परत तांकां आपयले 4थ्यांदा एक्सटेन्शन दिवपाक. तेन्ना तेंच्यांनी सांगलें कितें आय मीन एक्सटेन्शन पुरो जालें म्हाका आतां पेडण्या खातीर काम करपाचें आहा. म्हणजे त्यांनी पळयलें तर गोंयभर त्यांनी आपली सेवा केल्ली आशिल्ली. फक्त उरले तेचे पेडणे गोंयांत येता ते पूण पेडणे हे तेचे कर्मभूमी असल्या कारणान ते पेडण्यात परत येयले आणि आता आयज ते आमच्या वजरी गांवांत येवन दुसरो म्हाका दिसता प्रोग्राम बियाणे जे खत आणि नांगरणी करपाची असे 2 शब्द सांगून म्हाजे सोपयता. हांव सांगता आम्ही असू पण आमचं काम करतलो न्हू त्याच्या फाटल्यानूच रावतलो. आमचं आता सध्या काम त्यांनी चालू केला. आमची बस बाय बी बांदून काल लोक धाडलेलोच न्हू पण म्हाका काय त्याचं नाव येयना. ताणें नाव सांगांक दिता आतां नाव म्हाका येयना. मी वळखान जाणून त्याचं नाव खरें उत्तम. तेणी आतां सुरवात केल्या न्हू हे आतां आमकां सारा दितात आनी बी दितात. काती कोणी दिलेला तुमकां ना आमकां कोणी कांयच दिवंक ना. केन्नाच दिवंक नाका. पहिलेच फावट पयलीच फावटी